सध्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरती पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ऑलरेडी मी गुगल या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे. आता प्रत्येक तालुक्यामध्ये जाहिरात सेविका आणि मदतनीसची जाहिरात त्या ठिकाणी वेगवेगळी असेल. नियम, अटी व शर्ती एकच असेल आणि ॲप्लिकेशन अप्लाय करण्याची लिंकसुद्धा एकच असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे पद भरती होताना तुम्ही पाहिलं असेल. त्या ठिकाणी बाकी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ऑफलाईन ॲप्लिकेशन अप्लाय केलं जातं. पण या पुणे जिल्ह्यामध्ये एक पोर्टल जाहीर करण्यात आला आहे आणि ZPचा हा पोर्टल आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला सेविका आणि मदतनीस या पदासाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे. आता कोणत्या तालुक्याची जाहिरात आली आहे, सेविका जागा किती आहे, कोणत्या ग्रामपंचायतला आहे आणि कोणत्या नगर परिषदमध्ये आहे, कोणत्या महानगरपालिकामध्ये आहे, हे सविस्तर आपण वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचं मी जाहिरात सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. पहिल्यांदा तुम्ही या चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण कोणत्या तालुक्याची जाहिरात आली ते आपण बघू. ते आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी जाहिरात वेगवेगळी असेल आणि हे इंदापूर प्रकल्पासाठी जाहिरात आहे आणि सेविका आणि मदतनीस पदासाठी. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प इंदापूर ग्रामीण 2 पंचायत समिती इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहिरात प्रगट जाहिरात सन 2026. आता ही जाहिरात आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचं आहे तर बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प इंदापूर ग्रामीण 2 तालुका इंदापूर जिल्हा पुणे या प्रकल्पांतर्गत खालील ग्रामपंचायतीच्या महसुली गाव कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त अंगणवाडी पदाकरिता उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 ते 3 नुसार सरळ नियुक्तीने म्हणजे बाय नॉमिनेशन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी जाहिरातमधील नमूद अटी व शर्तीची पूर्तता करणारे पात्र महिला उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात आला आहे. ही वेबसाईट आहे बघा. या संकेतस्थळावरती 27/7/2026 ते 5 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. तर तुम्ही सेविका आणि मदतनीस या पदासाठी फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात. ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी. डायरेक्ट लिंक क्लिक करायचं आणि डायरेक्ट ओपन होणार आहे पोर्टल आणि आपल्याला 5 ऑगस्ट 2026पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत. तर बघा, रिक्त पदाची तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. हे तर रिक्त पदाची तपशील आहे. ग्रामपंचायतचे नाव सनसर आणि महसुली गावाचं नाव हिंगणेवाडी आणि अंगणवाडी केंद्राचं नाव हिंगणेवाडी आणि बीटचे नाव सनसर. एकूण जागा किती आहे? 1 आहे. हे फक्त सेविकासाठी 1 जागा देण्यात आला आहे या ठिकाणी आणि मदतनीस या पदासाठी किती आहे? 6 जागा आहेत. तर कोणकोणत्या आहे? ग्रामपंचायत लासुर्णा, मोसली गाव चौहानवाडी, अंगणवाडी केंद्राच्या चौहानवाडी आणि बीटचं नाव लासुर्णा. 1 जागा मदतनीस यांची देण्यात आली आहे. दुसरं आहे लासुर्णा, मोसली गाव लासुर्णा, अंगणवाडी केंद्राचं नाव वाघमोडे मळा आणि लासुर्णा बीटचं नाव 1 जागा देण्यात आली आहे. तिसरं आहे मासोबावाडी महसूल गाव मासोबावाडी केंद्राचं नाव आणि शेटफळगडे या ठिकाणी 1 जागा देण्यात आली आहे. 4 नंबर आहे बिगनवन ग्रामपंचायत बिगनवन महसुली गाव बिगनवन 3 आणि बीटचे नाव बिगनवन 1 जागा देण्यात आलं आहे. 5 नंबर कळंब ग्रामपंचायत कळंब गावठाण अंगणवाडी केंद्राचं नाव कळंब गावठाण. निर्वांगो बीटचं नाव आहे आणि या ठिकाणी 1 जागा देण्यात आली आहे. असं 6 नंबर रणगाव ग्रामपंचायत मोसली गाव रणगाव अंगणवाडी केंद्राचं नाव रणगाव आणि बीटचं नाव वांगी 1 जागा देण्यात आली आहे. अशा या पद्धतीने ही जाहिरात आहे. फक्त ही इंदापूर तालुक्यासाठी आहे. तर पात्रता तुम्हाला माहीत आहे. पात्रता काय असते? अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस इयत्ता 12वी उत्तीर्ण समकक्ष हे पात्रता असते.
जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सर्व काही ॲप्लिकेशन वास्तवाची अटसुद्धा देण्यात आली. तुम्ही सेपरेट व्हिडिओ तयार केला आहे. ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यायचं, त्या ठिकाणी लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि ही जाहिरात तुम्हाला सर्व मिळणार आहे. मग व्यवस्थित तुम्ही ही जाहिरात वाचून घ्यायचं. वयोमर्यादा, भाषेचे ज्ञान, लहान कुटुंब, अतिरिक्त गुण, विविध अनुभव असल्यास जातीचे प्रमाणपत्र, या पद्धतीने ही जाहिरात आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना अपडेट मिळेल. धन्यवाद.